नमस्कार, मी कृष्णा केंडे मराठवाड्याच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बातमी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची आहे। काल निलंग्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला। सुदैवाने ते या अपघातातून बाल बचावले। मात्र या अपघातानंतर व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण झालाय। कारण काल निलंग्यात ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर पॅडला परवानगी देण्यात आली होती त्याच्या आजूबाजूला हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटीचे वायर होते। त्यामुळे एवढं सगळं असताना त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी कशी काय देण्यात आली हा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे या सगळ्या अपघाताची एआयबी द्वारे चौकशी होणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। एआयबी हे देशातील अशा प्रकारच्या अपघातांची चौकशी करते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काल हेलिकॉप्टरला अपघात झाला या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता एआयबी द्वारे होणार आहे। हिंगोली पोलिसांनी बनावट नोटा पुरवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। ही टोळी खऱ्या नोटांच्या बदल्यात 3 पट बनावट नोटा देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून 10 लाखांचा व्यवहार ठरवला। या टोळीनं 10 लाखांच्या नोटामध्ये बनावट 30 लाख रुपये देत असताना केवळ 3 500च्या नोटा खऱ्या आणि 500 100 रुपयांच्या बनावट नोटा एका बॉक्समध्ये वरती ठेवून खाली रद्दी भरवली आणि या खऱ्या नोटा आहेत म्हणून एकांची फसवणूक करत असताना हिंगोली पोलिसांनी धाड टाकली आणि 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे। ही टोळी महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील अशा प्रकारे फसवणूक करत असल्याची माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली आहे। 6 जणांना पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात हिंगोली आणि महाराष्ट्रात या टोळीनं अशा किती जणांना फसवलं आहे याची माहिती लवकरच पुढे येईल। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि माजी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने अनेकांना गंडा घातलेल्या गणेश बोरसे, विकी गवई आणि गणेश पवार या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। गणेश बोरसे हा रावसाहेब दानवे यांचा जवळचा कार्यकर्ता असून तुमची बदली, तुमचं शासकीय काम आणि इतर काम करून देतो म्हणून महाराष्ट्रातील अनेकांना कोट्यावधीचा गंडा घातलेला आहे। या गणेश बोरसेकडे अनेक कागदपत्र मिळाली आहेत ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची देखील लेटर हेड बनावट ऑर्डर मिळालेल्या आहेत। या गणेश बोरसेंनी महाराष्ट्रातील अनेक राजकीय व्यक्तीसोबतच प्रशासकीय लोकांना देखील लाखोंचा आणि कोट्यावधींचा गंडा घातलेला आहे। या गणेश बोरसेसह दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे काल औरंगाबादच्या दौऱ्यावर होत्या। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मदतीचा हात पुढे केला। जिल्ह्यातील 22 महिलांची उपजीविका चालावी म्हणून शिलाई मशीन, शेळ्यासह इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी एक अनोखा नामकरण सोहळा रंगला ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी एका 1.5 वर्षीय चिमुकलीचं यशस्विनी हे नामकरण केलं। सुप्रिया सुळे यांच्या यशस्विनी उमेद या सामाजिक उपक्रमाअंतर्गत या महिलांना मदत म्हणून त्यांची उपजीविका चालावी म्हणून साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा देखील घेतला। औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कान उघडणी देखील सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद येथील राष्ट्रभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये केली। औरंगाबाद पासून जवळच असलेल्या वाळूज महानगर भागातील फुलेनगर इथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी 25 जणांचा चावा घेतलाय। यामध्ये 1.5 वर्षांच्या चिमुकलीसह 2 मुली, वयोवृद्ध लोक आणि तरुणांचा देखील समावेश आहे। या सगळ्यांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून वाळूज भागातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवरती आहे। मात्र स्थानिक प्रशासन याकडे कुठलीही दखल देत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। गेल्या 3 महिन्यात वाळूज भागामध्ये अशा प्रकारच्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी सामान्य नागरिकांवरती हल्ला करण्याची ही 3री वेळ आहे।